तुम्ही निवडून आल्यावर हे करू ते करू अशी आश्वानं देत आहेत, मग ते ह्या आम्हाला स्टॅम्पवर सही करून देणार आहेत का? दिवाळीच्या आंघोळीला पाणी नाही. हा, पोरांनी कुठे जायचं आणि सुनांनी कुठे जायचं पाणी आणायला? कनेक्शन कट करतो. पाणी आलं तर तुम्ही कनेक्शन कट करणार ना? सांगा, 10 रुपयाचं पाणी बाटली एक आणायला गेली तर ती किती पुरणार आहे? आंघोळी संडास कसं पुरणार हो? म्हणजे टॅक्स नगरपालिकेला भरायचं आणि पाणी विकत प्यायचं, हा, ही आता वेळ आलेली आहे नागरिकांवर. आता- तर नमस्कार, मी आज आलोय सबनीस दत्त मंदिर ह्या भागात. कोटबाग पण म्हटलं जातं. ह्या भागात जवळजवळ 3 ते 3.5 वर्ष झाले पाण्याचा प्रॉब्लेम आहे. माझ्या हातात तुम्ही बघू शकता ही नगरपालिकेची पाणीपट्टी आहे. त्या भागात 5 ते 10 मिनिट फक्त पाणी येते आणि 5 ते 10 मिनिटासाठी ह्यांना पाणीपट्टी पाहिजे आपल्याकडं. 5 ते 10 मिनिटच येते. 5 ते 10 मिनिटात टाकी भरत असेल का? टाकी नाही भरत नाही पाणी. भरेल का? पाण्याचा problem शक्यच आहे नाही. सगळं, हो. मोटरी जळल्यात आमच्या लावून पाणी येईल म्हणून. आता पाणीच नसेल तर मोटर फिरून तर काय करणार? मोटर जळणारच आहे. बरोबर. नगरपालिकेत गेलं की त्याचा टँकर देऊ का म्हणतात. आता आमची वय इतकी झालीत की टँकरचा हंडा आम्ही उचलू शकत नाही. मुळात तुम्ही टॅक्स भरताय ना, तर तुम्हाला घरपोच पाणी आलंच पाहिजे. टँकर हा पर्याय नाही. टँकर हा पर्याय नाही. प्रशासन झोपलेलं आहे. 3 ते 3.5 वर्ष या भागात पाण्याचा इतका प्रॉब्लेम असताना प्रशासन फक्त येऊन पाहणी करून जाते. यावरती कुठल्याही प्रकारचा उपाययोजना करत नाही. आणि काय सांगतं, टँकर हा पर्याय असू शकेल का? जरा तुम्हीच सांगा. आम्ही कुठल्याही पक्षाचे समर्थक नाही किंवा विरोधकही नाही. आम्हाला आमचा प्रश्न सोडवून देणारा माणूस पाहिजे. उमेदवार आमच्याकडे प्रचाराला येत आहेत, त्यांना आम्ही म्हणतोय की तुम्ही निवडून आल्यावर हे करू ते करू अशी आश्वानं देत आहेत, मग ते ह्या आम्हाला स्टॅम्पवर सही करून देणार आहेत का? बघा, आता नागरिकांनी एक वेगळ्या प्रकारचा इथं आंदोलनाचा पवित्राच घेतलाय की जर तुम्ही उमेदवार असाल आणि इथं जर मत मागायला येत असाल ना, तर यांनी स्टॅम्प तयार ठेवलाय. जर तुम्हाला मतच पाहिजे असेल ना, तर ह्या स्टॅम्पवर सही करायची आणि मग मत मागायचं, असं त्यांचं म्हणणं आहे. आता ह्याच्यावरती काय काय त्यांच्या मागण्या असतील ते तुम्ही इथं आल्यानंतर वाचा, सही करा आणि मग मत मागा. सांगितलेले त्यांनी तेच आहे. रोज उठून पाण्याचा प्रश्न. मोटरी आमच्या 2 जळल्या आता सध्या. पाणी एक दिवस उशीर नाही झाला की आम्हाला मोटरी कट करायला लागलो. कनेक्शन कट करतो. पाणी आलं तर तुम्ही कनेक्शन कट करणार ना? बरोबर आहे. प्रशासन पाणीपट्टी घेताना तुमच्या मागे लागतं की पाणीपट्टी भरा, अन्यथा तुमचं कनेक्शन कट केलं जाईल. जेवढी तत्परता तुम्ही कनेक्शन कट करायला दाखवता ना, तेवढं पाणी द्यायला पण दाखवा. 5 ते 10 मिनिट फक्त पाणी येतंय, त्यानं मोटरी जळतात. आता हे जे मोटर जळले त्याचा खर्च नगरपालिका देणार आहे का? आता माझा प्रश्न आता पाणी पुरवठा विभागाला नाहीच आहे. मी सीओ साहेबांना आता विनंती करतो. आपले जे सीओ साहेब आता आलेत ते नवीन आहेत, होतकोरे आहेत. मी त्यांना आता विनंती करतो, कृपया ह्या प्रश्नावरती मार्ग काढा. नाहीतर एकदा नागरिक जर आक्रमक झाला तर ते नगरपालिकेला पण सोसायचं नाही.